नमस्कार. मॅट हेग यांची द मिडनाईट लायब्ररी हे एक अशी कादंबरी आहे जी आपल्याला त्या आयुष्याबद्दल विचार करायला लावते जे आपण कधी जगलोच नाही. चला तर आज याच पुस्तकाच्या जगात शिरूया आणि पाहूया हे आपल्याला काय शिकवतं. जरा विचार करा. तुम्ही एका अशा ग्रंथालयात आहात जिथे लाखो पुस्तकं आहेत आणि प्रत्येक पुस्तक म्हणजे तुमच्याच आयुष्याची एक वेगळी शक्यता. कथेची सुरुवातच ह्या जबरदस्त कल्पनेने होते. हे एक असं वाचनालय आहे जे जीवन आणि मृत्यूच्या मध्ये आहे. जणू काही आपल्या भूतकाळातल्या निवडी सुधारण्यासाठीचं एक वैश्विक सर्च इंजिन. आणि हा प्रश्न खरं तर आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी येतो नाही का? जर एक पश्चाताप पुसून टाकता आला असता तर तो कोणता असता? याच एका प्रश्नाभोवती आपल्या नायिकेचा, नोराचा संपूर्ण प्रवास फिरतो. एक असा प्रवास जो तिला काय झालं असतं तर या मानसिक चक्रव्यूहात घेऊन जातो. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, आणि या भागाचं नावच आहे पश्चातापाच्या ओझ्याखाली दबलेलं आयुष्य. चला भेटूया आपले नायिका नोरा सीडला. नोरा 35 वर्षांची आहे आणि तिला ठामपणे वाटतंय की तिचं आयुष्य पूर्णपणे संपलेलं आहे, एक अपयश आहे. एकाच दिवसात, फक्त एका दिवसात नोराचं सगळं आयुष्य जणू पत्त्यांच्या बंगल्यासारखं कोसळतं. तिचा लाडका बोका मरतो, नोकरी जाते, भावासोबतचं नातं आधीच तुटलेलं आहे, जवळच्या मैत्रिणीला दिलेला शब्द मोडला जातो, अगदी स्वतःचं लग्नही ती मोडते. आणि प्रत्येक घटना तिच्या मनातल्या त्या एकाच भीतीला आणखी पक्क करते की मी सगळ्यांवर ओझं आहे, माझ्या असण्याला काहीच अर्थ नाही. आणि मग निराशेच्या याच टोकावर जेव्हा तिला वाटतं की सगळं संपलं, तेव्हा तिला अंत नाही सापडत. तिला सापडतं एक अंतहीन वाचनालय, द मिडनाईट लायब्ररी. एक अशी जागा जिथे वेळ थांबलेली आहे, बरोबर रात्रीचे 12:00 आणि 0 सेकंदांवर. तिथे तिची भेट होते तिच्या शाळेच्या ग्रंथपाल मिसेस एल्म यांच्याशी, आणि त्या तिला एक पुस्तक देतात. त्या पुस्तकाचं नाव आहे द बुक ऑफ रिग्रेट्स, म्हणजे पश्चातापाचं पुस्तक. यात तिच्या प्रत्येक लहान मोठ्या चुकीची, प्रत्येक पश्चातापाची नोंद आहे. हेच पुस्तक तिच्या दुःखाचं मूळ आहे. पण गंमत म्हणजे हेच पुस्तक तिला वेगळं आयुष्य जगण्याची संधी देणारं एक दारही आहे. आणि इथून सुरू होतो दुसरा भाग, प्रयोग, एका उपायाच्या शोधात. आता नोराकडे एक संधी आहे, बरोबर? तिला वाटणाऱ्या प्रत्येक चुकीला, प्रत्येक पश्चातापाला मिटवून आपलं आयुष्य दुरुस्त करण्याची एक संधी. तर तिचा पहिला प्रयोग काय असतो? ती विचार करते, काय झालं असतं जर मी माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं असतं, जर मी एक ऑलिम्पिक जलतरणपटू बनले असते तर. आणि ती ते आयुष्य जगून बघते. ह्या आयुष्यात तिला प्रसिद्धी मिळते, वडिलांना तिचा अभिमान वाटतो, पण ह्या सगळ्याची एक मोठी किंमत चुकवावी लागते, प्रचंड एकाकीपणा. आणि एक धक्कादायक गोष्ट म्हणजे ह्या आयुष्यात तिची आई खूप लवकर गेलेली असते. तिला सतत वाटत राहतं की आपण या आयुष्यात परके आहोत. म्हणजे बाहेरून यश मिळतं, पण आतून ती पूर्णपणे तुटलेली असते. हाच तो पहिला धडा असतो. इतरांच्या अपेक्षांसाठी जगताना आपण स्वतःलाच विसरून जातो. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे याच ऑलिम्पियनच्या आयुष्यात ती एक भाषण देते, आणि त्यात ती स्वतःच म्हणते, तुम्ही जे नाही आहात ते बनायचा प्रयत्न केलात तर तुम्ही नेहमीच अपयशी व्हाल. स्पार्कनोट्सच्या विश्लेषणाप्रमाणे हे वाक्य तिच्या मूळ आयुष्यातल्या नैराश्याचं नेमकं कारण सांगतं. ठीक आहे, एक प्रयोग फसला. मग ती आपला दुसरा मोठा पश्चाताप दूर करण्याचा प्रयत्न करते, तो म्हणजे भावासोबतचा बँड सोडण्याचा निर्णय. यावेळी ती एका अशा आयुष्यात जाते जिथे ती एक जगप्रसिद्ध रॉकस्टार आहे. वरवर पाहता हे आयुष्य यशस्वी वाटतं, तिला प्रसिद्धी मिळते, भावाचं स्वप्न पूर्ण होतं. पण या एका दुरुस्तीचा जो बटरफ्लाय इफेक्ट होतो तो खूपच भयानक असतो. त्या प्रसिद्धीचा दबाव, ते विषारी वातावरण, या सगळ्यामुळे तिचा भाऊ ड्रग्सच्या आहारी जातो आणि त्यातच त्याचा मृत्यू होतो. एक पश्चाताप मिटवताना एक त्याहून मोठी शोकांतिका घडते. आता येतो तिसरा भाग, परिपूर्ण आयुष्याचा भ्रम. प्रसिद्धी नाही, मोठेपणा नाही, फक्त एक साधं, शांत, आनंदी आयुष्य. नोराला वाटतं कदाचित हाच उपाय असेल. आणि तिला मिळतंही तसंच आयुष्य. एक प्रेमळ नवरा आहे, ॲश नावाचा, एक गोड मुलगी आहे, मॉली, सुंदर घर आहे, सगळं काही आहे जे तिला हवं होतं. पण तरीही काहीतरी चुकतंय. तिला एक विचित्र अस्वस्थता जाणवते, एक रिकामापण. तिला वाटतं की हे सगळं तिचं नाहीये.
इथे खूप सुंदर मानसशास्त्रीय संकल्पना समोर येते, ज्याला आपण अनअर्न्ड हॅपीनेस किंवा न कमावलेला आनंद म्हणू शकतो. विचार करा, जसं की आपण एखाद्या व्हिडिओ गेममध्ये चीट कोड वापरून थेट शेवटच्या लेव्हलला पोहोचतो. बक्षीस तर मिळतं, पण ते खेळण्याचा, जिंकण्याचा जो संघर्ष असतो, तो अनुभव आपल्याला मिळत नाही. नोरासोबत नेमकंच तेच होतंय. आणि मग मिसेस एल्म तिला एक खूप महत्वाचा सल्ला देतात. त्या म्हणतात, आयुष्य समजून घेण्याचा प्रयत्न करू नकोस, ते फक्त जग. म्हणजे आनंदासाठी परफेक्ट फॉर्म्युला शोधण्याच्या नादात ती खरं आयुष्य जगण्यापासूनच दूर जात होती. इथून सुरू होतो कथेतील निर्णायक बदल. 4था भाग, राक्षसाचा सामना. आणि नोराच्या मनात जो हा संघर्ष चालू आहे, तो समजायला एक मराठी लोककथा खूप मदत करते. एका परीकथेत एक सावल्यांचा राक्षस असतो, जो मुलांच्या भीतीवर जगतो. मुलं जेवढी घाबरतात, तो राक्षस तेवढा मोठा होतो. हे अगदी नोराच्या पश्चातापाच्या पुस्तकासारखं आहे. ती जेवढा पश्चाताप करते, तेवढं तिचं नैराश्य वाढत जातं. मग त्या राक्षसाला हरवायचं कसं? सोप्पं आहे. त्याला खायला देणं बंद करायचं. त्या परीकथेत मुलं जेव्हा घाबरणं थांबवतात, तेव्हा तो राक्षस आपोआप लहान होऊन नाहीसा होतो. आता नोरालाही तिच्या मनातल्या या राक्षसाला, म्हणजे तिच्या पश्चातापाला खतपाणी घालणं थांबवायचं होतं. आणि हा टर्निंग पॉइंट येतो एका अनपेक्षित आयुष्यात. ती एक ग्लेशिओलॉजिस्ट असते आणि तिच्यासमोर एक ध्रुवीय अस्वल येतं. मृत्यू अगदी समोर उभा असतो. आणि त्याच क्षणी मरण्याची इच्छा नाही, तर जगण्याची तीव्र इच्छा तिच्या मनात जागी होते. तिला जाणवतं की तिला हे असंच गोंधळलेलं, अपूर्ण, पण तिचं स्वतःचं आयुष्य हवं आहे. आणि या एका जाणीवेनंतर त्या मिडनाईट लायब्ररीचा उद्देश पूर्ण होतो. कथेचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग सुरू होतो. उपाय: न लिहिलेले पान, जगणे. ज्या क्षणी नोरा ठरवते की तिला तिचंच आयुष्य हवंय, ते वाचनालय कोसळू लागतं. तिच्या पश्चातापाच्या पुस्तकातील एक पान कोरं राहतं आणि त्यावर ती लिहिते, मी जिवंत आहे. ती शुद्धीवर येते आणि खऱ्या अर्थाने जगायला सुरुवात करते. भावाला भेटते, पण रॉकस्टार म्हणून नाही, तर तिची बहीण म्हणून. तिला आनंद मिळतो, पण कोणत्या तरी काल्पनिक आयुष्यात नाही, तर तिच्या स्वतःच्या साध्या आयुष्यात. ही गोष्ट आपल्याला आजच्या एका महत्त्वाच्या वास्तवाकडे घेऊन येतेय: द मिडनाईट लायब्ररी आणि आपला फोन, किंवा खरं तर आपलं सोशल मीडिया. विचार करा, हे सोशल मीडिया फीड्स आपल्यासाठी एक व्हर्च्युअल मिडनाईट लायब्ररीच तर आहेत. मिडनाईट लायब्ररी आपल्याला जर-तरवाली आयुष्य दाखवते, तर सोशल मीडिया आपल्याला इतरांची परिपूर्ण आयुष्य दाखवतं. ते पश्चातापाच्या पुस्तकावर चालतं, हे तुलना आणि मत्सरावर चालतं. मग प्रश्न हा उरतो की आपला फोन हेच आपलं नवं पश्चातापाचं पुस्तक बनलं आहे का? कारण जेव्हा आपण सतत इतरांचा तो फिल्टर केलेला, न कमावलेला आनंद पाहतो, तेव्हा आपण नकळत आपल्या आतल्या त्या सावल्यांच्या राक्षसाला मोठं करत असतो. आणि ह्या सगळ्यात आपल्या स्वतःच्या आयुष्याचं जे सुंदर, कोरं पान आहे, ते लिहायचं राहून जातं.